नमस्कार सखींनो, मी तुम्हाला आज भोपळ्याची रेसिपी करून दाखवते, साधी आणि सोपी पद्धतीची. मी आता गॅस पेटवलेला आहे, त्याच्यावर पॅन ठेवलेला आहे आणि 1 चमचा तेल टाकते मी आता. हे बघा. आणि त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी 4-5 हिरव्या मिरच्या, थोड्या लसणाच्या कापड्या घेतलेल्या आहे आणि भोपळा कापून घेतलेला आहे असा छानपैकी मस्त. आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाण्याच्या कूटमध्ये थोडेसे लसूण दळून घेतलेले आहे, म्हणजे चव येते त्याला पण. आणि हा डायबिटीससाठी त्याला असं छान मस्त लागतो भोपळा खायला. मी आता आहे ना त्याच्यात थोडंसं जिरं टाकते. हे बघा जिरं घालते मी. मग ते छान मस्त जिरं झालेलं आहे तेलामध्ये. थोडीशी मोहरी घालते आणि मोहरी सुद्धा मस्त तडकली आहे. आधी हिरव्या मिरच्या घालते. बघा हिरव्या मिरच्या सुद्धा मस्त तेलामध्ये येऊन राहिला, करपून राहिला. लसूण घातला, चाळून घेते थोडंसं म्हणजे. आणि आता मी हिंग टाकते. थोडीशी हळद घेते मी. हळदीची पण चव असते आणि हळद आहे ना खायला खूप चांगले असते, हेल्दी असतं. हळद खायलाच पाहिजे. दुधामध्ये सुद्धा हळद छान लागते. हे बघा मी आता हे काप टाकते भोपळ्याचे. 1 वाटी भोपळ्याचे काप घेतलेले. त्याच्यामध्ये मी स्वादानुसार मीठ टाकते. आणि हा भोपळा आहे ना असं बिगरा पाण्याचं नाही करते, आता बिना पाण्याचं करते. थोडीशी वाफ भरून घेते मी याला, चाळून देते, एक जीव होईल. आणि त्याच्यात मी कूट सुद्धा लगेच टाकणार आहे. हे बघा किती छान झाला बघा. आता मी असं कूट टाकते याला. बस तेवढंच दाण्याचा कूट टाकायचा. जास्त टाकला का मग ते चव नाही देत, कारण की ना त्याच्यात शेंगदाण्यांमध्ये फॅट्स असतं ना. तेल पण जास्त आलं त्याला. शेंगदाण्याचं कूट ना असं प्रमाणात राहिला की भाज्या छान येतात. ओके, मी आता झाकण लावते याला. हे बघा लगेच झटपट होईल. आता 2 मिनिटाची भाजी असते फक्त भोपळ्याची. आता भोपळ्याची भाजीचा मी गॅस बंद केलेला आहे. थोडीशी वाफ घेतलेली आहे, जास्त नाही घेतली मी, कारण भोपळ्याचं भातासारखं नसतं, खिचडीसारखं लगेच तर पटकन होतं ना. हे बघा बिना पाण्याचा त्याचा भोपळा बघा. त्याला आहे ना भोपळ्या त्याचं पाणी सुटतं असं. एकदम छान झाली बघा भाजी. किती छान भाजी झाली बघा. हे बघा छान भाजी झालेली आहे. आता मी एका बाउलमध्ये काढते आणि सर्व करते. कारण भोपळ्याला आहे ना पाणी टाकायचंच नाही. बिना पाण्याचा भोपळा शिजून जातो. थालीपीठ वगैरे सर्व करता, पण थालीपीठ आहे ना थालीपीठ न करता आम्ही आहे ना भाजी केलेली आहे. भाजी पण खायला छान असते. आमच्या इथं भाजी आवडून खाता, भाजी भोपळ्याची भाजी. बघा सखींनो, तुम्हाला भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि नवनवीन व्हिडिओ बघत राहा आमचे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ओम नमः शिवाय.